प्रॉपर कॉलिंग नव्हतं आणि इथे मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न अंगाशी आला. मी तर म्हणेन एक धाव घेतल्यानंतर दुसरीचा प्रयत्न मात्र केला गेला. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल स्टार्ट मध्ये टाकलाय. 1 रन मात्र नक्की मिळते आणि बॅटच्या साह्याने मात्र हे प्रतिउत्तर असेल, कारण की शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये, तर टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 39 वर जाऊन पोहोचली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. 1 रन तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होतोय. हातातून बॉल निसटला आणि तसा मात्र या दोन्ही बॅट्समनने केलेला प्रयत्न यशस्वी ठरला जातोय. 2 रन मात्र पूर्ण होतील. नजर हटी, दुर्घटना घटी आणि इथे मात्र याचं प्रात्यक्षिक, याची देही याची डोळा, 2 रन मात्र पूर्ण केल्या जातील. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 41, 41 रन्स आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागल्यात. वन लास्ट बॉल टू गो, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल होता. 1 रन तर पूर्ण केली. जाण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे कॅच पकडली जाते आणि इथे मात्र बॅट्समन किरण ला परतावा लागते माघारी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. योगेशच्या देखील ओव्हरचा अंत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41, 41 रन्स आतापर्यंत या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये देखील जर विचार केला 11 धावा आल्या आणि 2 विकेट महत्वपूर्ण मिळवलेत, ज्यामध्ये एक रनआउट स्वरूपामध्ये इस्माईलला बाद व्हावं लागलं. त्यानंतर मात्र किरणने थोडंसं निराश केलं. कॅच मात्र अगदी सहजपणे देऊन बसलेत आणि आपल्या टीमला या अडचणीच्या काळामध्ये सोडून निघून गेलाय. तर आतिश येतोय नवीन बॅट्समन मैदानामध्ये. किरण बाद झाल्यानंतर जबरदस्त मैदानाचं स्ट्रक्चर आपल्याला मात्र पाहायला मिळते. अगदी हवेशीर ठिकाणावरती असलेलं हे मैदान, परंतु गरम वारे या ठिकाणी मात्र आज वाहत आहेत. कोणास ठाऊक, परंतु खाडी किनारी या ठिकाणी मात्र बसलेलं हे मैदान. एका बाजूला मात्र सिडकोच्या वसाहती पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने पाहिलं तर मात्र पाण्याची टँक, तर अपोजिट साईडला मात्र या नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा एक जोड रस्ता ऐरोली मुलुंड ब्रिज देखील आपल्याला पाहायला मिळतो, खाडी पूल. आणि समोरचा जर विचार केला तर अगदी आकर्षक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. या सगळी ऑन साईडला फ्लिक केला बॉल. 1 रन पूर्ण केली जाते आणि या 1 रन बरोबर टीमच्या धावसंख्येत वाढ होते. 4थं षटक प्रगतीपथावरती आलंय. गोलंदाजी मार्कवरती रुपेश. टीमची धावसंख्या 42, 42 आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागल्यात धावा. जर आपण विचार केला तर या धावा अजून मात्र किती उच्चांक गाठतील हे पाहणं खूप गरजेचं राहील. यावेळेस बॅकफुटला गेला, कट केला. शार्प पॉइंटला त्या ठिकाणी मात्र खेळाडू उभा केला गेला, ज्याच्याकडून मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाहीये. अगदी सहज गतीने 1 धाव पूर्ण करून दिली आणि या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या झाली 43, 43 रन स्कोरबोर्ड वरती लागल्यात आतापर्यंत. विद्यमान सामना आपण पाहतोय शिरवणे 30+ वर्सेस दिवा 30+ ब. संघ मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतो. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला त्या ठिकाणी मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कोणती धाव मात्र घेताना दिसत नाहीये सूर्या आणि आतिश ही जोडी मात्र मैदानामध्ये असताना इथे मात्र उडून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन जवळ फिल्डर उभा आहे. 1 रन तर पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न यशस्वी. 2 रन मात्र
नक्की पूर्ण केल्या जातील आणि या 2 रन बरोबर टीमच्या टोटलमध्ये ॲडिंग आपलं पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे 45. 45 रन्स स्कोरबोर्डवरती लागल्यात. 4 बॉल आतापर्यंत झाले. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ स्ट्रोक. काय लाजवाब फटका आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून अगदी या चेंडूला भिरकावून दिलं. या क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा षटकार सूर्याच्या बॅटमधून आणि याच बरोबर धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल. 4थं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे, ज्यामधील 1 बॉल बाकी. रुपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. गती कमी केली परंतु सूर्यावरती कोणताही परिणाम नाहीये. चेंडू आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 रन 57 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चल, शेवटचं षटक या ठिकाणी मात्र कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल हे देखील मात्र पाहणं तितकंच उत्सुकतेचं राहील. तर शेवटचं स्लॉगिंग ओव्हर घेऊन येतो अश्विन. तर अश्विन गोलंदाजी मार्कवरती असताना आपल्याला नक्की पाहायला मिळतो आणि अश्विन जर विकेट हॅट्रिक घेतो तर जितेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज येईल. विकेट हॅट्रिक पर्यंत येणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु आतापर्यंत जर विचार केला कालच्या दिवसापासून एकही विकेट हॅट्रिक आतापर्यंत झालेली नाहीये. सो इथे मात्र थोडंसं कठीण आहे, अशक्य नाहीये. कारण की क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते, सगळ्या गोष्टी शक्य आहेत. फक्त मेहनतीची तयारी तुमच्या मनगटामध्ये असायला हवी. यावेळेस बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका. फिल्डर मात्र फंबल झाला होता, त्याला देखील कळलं नव्हतं चेंडू राईटला जाईल की लेफ्टला जाईल, परंतु अगदी बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवून दिलं जातंय. 4 धावांसाठी आतिशच्या बॅटमधून येतोय चौकार. 61. तर नेक्स्ट मॅच साठी सानपाडा आणि तुर्बा संघ दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज यायचे आपल्याला. या आपण व्यासपीठावरती येऊन बसायचे. सानपाडा 30+ आणि तुर्बा 30+. पहिला कॉल आहे तुमच्यासाठी. सानपाडा आणि तुर्बा संघाला आपण लक्षात ठेवायचे. राईट अबाउट द विकेट. अश्विन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस फुलटॉस बॉल आतिशच्या बॅटमधून येतोय. जबरदस्त प्रहार. अश्विनच्या गोलंदाजीचं स्वागत केलंय षटकार आणि चौकाराच्या सहाय्याने. हा षटकार आतिशच्या बॅटमधून. 67. 67 धावा इथे मात्र धाव फलकावरती लागल्यात आणि मला वाटतं या स्पर्धेतील आतापर्यंतचा उच्चांकाची लेवल झाली आहे. काल 67 धावा होत्या गोठिवली टीमच्या, आता मात्र शिरवणे संघाच्या 67 आहेत. इथे बॅकफुटला गेला, समोरच्या दिशेने खेळला, मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे. 1 रन मात्र पूर्ण केली आहे आणि या 1 रन बरोबर टीमच्या धावसंख्येत वाढ होते. 68 धावा आणि कालच्या दिवसापासून आजपर्यंतचा हा सगळ्यात मोठा हायेस्ट स्कोर शिरवणे 30+ टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फुल टॉस. अनदर वन. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. थांबणार नाहीये, जातो सीमारेषा पार. 6 धावांसाठी अश्विनच्या गोलंदाजीवरती येतोय सूर्याच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. 74. वन लॉस बॉल टू गो. 2 बॉल अजूनही बाकी आहेत, परंतु या 2 बॉलवरती नेमकं काय घडेल काय बिघडेल हे मात्र सांगणं खूप कठीण आहे. कारण की सूर्या
अगदी डोक्यावरचा जर विचार केला तर इथे मात्र खूप चांगला फटका, एलिव्हेशन प्रॉपर, टायमिंग चांगलं, चेंडू आउट ऑफ द पार्क सूर्याच्या बॅट मधून आणखीन एक बॅक टू बॅक सेकंड टाइम येतोय षटकार. अश्विनच्या गोलंदाजीवरती मात्र पारितोषिक लावण्यात आलं होतं 500 रुपयांचं, परंतु आतापर्यंतचं सर्वात महागडे षटक हेच. राईट आर्म ओव्हर द विकेट अश्विन, वन लास्ट बॉल टू गो. Here it is, right arm over the wicket comes in for सूर्य. यावेळेस मात्र गॅप सिलेक्शन आहे, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला जो फिल्डर खूप चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन पूर्ण झाली आहे, दुसरीचा प्रयत्न 2 रन पूर्ण होतील. टीमची टोटल धावसंख्या झाली आतापर्यंत 82 झाल्या. 83 टार्गेट या ठिकाणी मात्र असेल. 30 बॉल मध्ये 83चं टार्गेट आणि 2 दिवसातील कालच्या दिवसापासून ते आतापर्यंत सगळ्यात जास्त धावा या शिरवणे 30+ नावावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथून पुढे जर मात्र कोणत्या संघाने या धावा केल्या तर तो उच्चांक असेल, परंतु आतापर्यंतच्या या सर्वाधिक धावा असतील शिरवणे 30+च्या माध्यमातून. क्या बात आहे, लाजवाब फलंदाजी सूर्या आणि आतिशच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. सुरुवात करून दिली होती किरणने, परंतु ते सुरुवातीला शेवटामध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करावं हे दाखवून दिलं या दोन्ही बॅट्समनने. आणि इथे मात्र टाळ्यांच्या गजरात स्वागत होते त्यांच्या तंबूमध्ये. अगदी या ठिकाणी सूर्याचा विचार केला तर नैसर्गिक सूर्य मात्र आपल्या आगीने सर्वांना उन्हाच्या कडाक्याने हैराण केले, परंतु इथे दिवा संघाच्या गोलंदाजांना या व्यक्तिशः सूर्याने हैराण केलं. 94 धावांचा शिरोणे गावाचा वैयक्तिक त्यांच्या टीमचा उच्चांक करावे येते. त्याही त्यांच्या टीम मधून 94 धावा पहिल्या इनिंग मध्ये केल्या होत्या 5 षटकांमध्ये. त्यांचा वैयक्तिक आतापर्यंत जर विचार केला तर शिरवण्याचा स्वतः वैयक्तिक उच्चांक जर विचार केला तर 94 धावांचा उच्चांक आहे, परंतु या मॅच मध्ये या स्पर्धेसाठी आतापर्यंत बनवलेत 82-83चं टार्गेट या ठिकाणी मात्र असेल. आणि या 83 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी दिवा 30+ ब संघ मात्र मैदानामध्ये उतरेल. या धावा चेस होतील, डिफेंड होतील हे माहीत नाही, परंतु याचा निकाल सर्वस्वी आम्ही तुमच्यापर्यंत या 5 षटकानंतर घेऊन येऊ. तत्पूर्वी मात्र नवीन चेंडूची मागणी अंपायरकडून मैदानामध्ये केली जाते. तर चला, शिरवणे 30+ संघ जास्त वेळ वाया घालवू नका आणि वेळ वाया न घालवता थेट मैदानामध्ये प्रस्थान करा. एका रांगेमध्ये आपल्या मैदानामध्ये जायचं आहे, बाहेर यायचं आणि मॅच संपल्यानंतर हस्तांदोलन तुम्हाला करायचं आहे. तुर्बे 30+ आणि सानपाडा 30+ दोन्ही टीमसाठी हा शेवटचा कॉल. जर पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुमचे कॅप्टन्स आमच्याकडे उपस्थित नसतील तर दोन्ही टीमचे 1-1 ओव्हर्स आम्ही या ठिकाणी कमी करणार आहोत, अशा आयोजकांच्या वतीने सूचना आल्यात. आणि इथे मात्र तुर्बे संघाचा कॅप्टन आला म्हणजे सानपाडा संघाचा कॅप्टन अजूनही अनुपस्थित आहे. चला तर आमचे शैलेजी पाटील यांचे शुभ असते. आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही जाणार आहोत. मॅचला सुरुवात होण्यापूर्वी आपण अगदी दोन्ही कॅप्टन्सची बातचीत देखील करणार आहोत. तर मी विनंती करतोय आयोजकांना की दोन्ही सन्मान चिन्ह घेऊन या, कारण की दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी मात्र सन्मानित करावं लागतं. तर टॉससाठी जातो. शैलेजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. तुर्बे आणि सानपाडा 30+ टीमच्या दरम्यानची मॅच, 5 ओव्हरची मॅच. हेड इज अ कॉल, टॉल इट इज. आणि टॉस जिंकला या ठिकाणी
सानपाडा संघाने. सानपाडा संघ आपण नाणेफेकीचा कौल जिंकला, सर्वप्रथम तर आपला निर्णय काय असेल? तर डिसिजन पेंडिंग आहे, कारण की खेळाडूंना पुढचे येऊन आल्यानंतर मात्र ते निर्णय कळवतील. एकंदरीत आपण या दिवागावच्या स्पर्धेमध्ये आलात. 30+ सगळ्यात मोठी स्पर्धा यावर्षी जी खेळवली जाते, दिवागावचे आयोजन कसं वाटतंय, कसं वाटेल तुम्हाला खेळायला या स्पर्धेमध्ये? सुंदर आयोजन आहे. एवढी मोठी टुर्नामेंट आत्तापर्यंत मला वाटते नवी मुंबईत ही 30+ तरी ही सर्वात मोठी टुर्नामेंट आजची ठरणार आहे. खूप इच्छुक आहोत खेळण्यासाठी. एवढ्या 2 वर्षात थोडंसं बॅकफुटवर होतो. आता बघूया, शेवटचा सामना आहे, शेवटची लढत आहे आणि शेवटची स्पर्धा आहे 30+ची. तर चांगली कामगिरी करू पूर्ण संघ आम्ही याची. स्पर्धेचे लाडके आयोजक आपण जर पाहिलं तर नवी मुंबईचे गोल्डन मॅन आमचे सन्माननीय निलेशदादा पाटील आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी बंधू राजेशजी मडवी, या 2 आयोजकांविषयी काय म्हणाल? कारण की त्यांच्या सुंदर संकल्पनेतून ही स्पर्धा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय, त्यांच्याविषयी काय तुमचं नेमकं मत आहे? आयोजन खूपच चांगलं आहे. त्यांनी आता जी स्पर्धा ठेवलेली आहे खूपच सुंदर आहे आणि दोन्ही व्यक्तिमत्व मोठे आहेत. आता एकरुयाचा आशीर्वाद त्यांना पण लाभेल. एवढी चांगले आयोजन. धन्यवाद. चला, थँक्यू. डिसिजन पेंडिंग आहे त्यांचा, त्यांच्याकडून जो डिसिजन यायचा होता तो अजूनही बाकी आहे. जरा थांबा सानपाडा संघ, 2 मिनिटं. आपण कॅप्टन जरा थांबा, सन्मानचिन्ह घ्यायचं आहे. विचार केला तर डिसिजन अजून पेंडिंग आहे. जे काही तुमच्या वाट्याला येईल ते आपण नंतर पाहूया, परंतु एकंदरीत या स्पर्धेमध्ये आपण खेळण्यासाठी आहे. सगळ्यात मोठी आणि मानाची स्पर्धा ही मात्र दिवागावच्या माध्यमातून निलेशदादा पाटील जे आमच्या नवी मुंबईचे गोल्डमॅन आहेत आणि त्यांच्या समवेत राजेशजी मडवी, या दोन्ही आयोजकांनी खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. या स्पर्धा आयोजनाविषयी काय सांगाल? एकंदरीत कसं वाटेल तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना? या टुर्नामेंटमध्ये आम्ही पहिल्यांदाच केलं होतं. यावर्षी आमचे 2-3 टुर्नामेंट झालेले आहेत, त्याबद्दल आम्ही हे करू. आणि गोल्डमॅनचा आम्ही धन्यवाद करतो की आम्हाला खेळाची संधी दिली. नक्की, खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर आमच्या समवेत विचार केला तर आमचे शैलीजी पाटील देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जात आहे. तर शैलीजी, काय म्हणाल आपण एकंदरीत या स्पर्धेविषयी? आपल्या गावचा संघ आता मात्र खेळतोय, टार्गेट मात्र भलं मोठं आहे, परंतु या स्पर्धेविषयी, आयोजनाविषयी थोडक्यात काय सांगाल? ॲक्च्युली मला माहीतच होतं दिवा ब हा 80 धावा तर त्यांना देणारच होता, कारण त्यांना मला स्वप्नच पडलेलं होतं ते 80 धावा देणारच होते. कारण ते चषक जिंकण्याच्या नादात 80 धावा दिलेले आहेत. खूपच खराब गोलंदाजी झालेली आहे, पण ऐकुराईच्या कृपेने त्यांनी त्या 80 धावा काढाव्यात आणि हे चषक जिंकून जावं एवढीच सदिच्छा. नक्की नक्की, खूप खूप धन्यवाद. आपण सानपाडा संघाला सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मात्र निरोप द्यायचा आहे. त्यानंतर मात्र आपण लगेचच वळतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आमच्या संवेद जोडला गेलाय. या नवी मुंबईचा एक जबरदस्त स्टार आणि इमर्जिंग कॉमेंटेटर मिस्टर नितेश भोईर याच्याकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. इथे मात्र चेंडू हवेमध्ये असलेला आपला पाहायला मिळतोय आणि नो मॅन झोन मध्ये लँड करेल तोपर्यंत मात्र एक धाव या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. आणि एका धावेबरोबर टीमची धावसंख्या मात्र एक सुरुवात झाली आहे. 2 बॉल. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी मात्र आपल्याला नक्की पाहायला मिळेल. आपण जर विचार केला तर गोलंदाजी मार्कवर मनीष पाटील, राईट मोर द विकेट. इथे मात्र लाफ केला, ओव्हर पिच बॉल भिरकावून दिलंय, फेकून दिलंय. या चेंडूला मात्र आउट ऑफ द पार्क. अंपायरचा सिग्नल येतोय, षटकार, 6 रन. टीमची टोटल 7 आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतील. आपण जर विचार केला
शैलेशी पाटील यांनी सांगितलं होतं की गोलंदाजी दिवा संघाची खराब झाली, परंतु आई एकविराचरणी प्रार्थना करूया की बॅटिंग चांगली होईल. परंतु पहिल्या ओव्हरचा जर विचार केला 4 बॉल आतापर्यंत झाले, 7 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. परिणामी विचार केला तर या मॅचमध्ये जर तुम्हाला विजय संपादित करायचा असेल तर हीच फटकेबाजी करावी लागेल. इथे मात्र क्या बात आहे, लाजवाब यार, अप्रतिम. यालाच म्हणतात जजमेंट. क्रिकेटमध्ये या कॅचला नक्कीच 30+ मध्ये गिनतीत धरलं जाईल आणि इथून मात्र किरण कुंभारच्या माध्यमातून पकडली जाते एक नयनरम्य कॅच. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 7. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय राकेश. तर राजेश पाटील इज ऑन स्ट्राइक. राकेश इथे मात्र शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. जॅक मात्र चेंडू मागे धावतोय, परंतु टप्पा कुठे आणि इथे मात्र नजर कुठे, कहीं पे निगाही कहीं पे निशाणा. आणि इथे मात्र हा चेंडू थेट यष्टीरक्षकापर्यंत जातोय. 1 रन पूर्ण केले, दुसऱ्या रनचा प्रयत्न, 2 रन पूर्ण झाल्यात आणि या 2 रन बरोबर टीमच्या टोटलमध्ये वाढ होतीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या झाली आहे 9. 1 गडी बाद 9. सेकंड बॉलर सूर्या गोलंदाजी मार्क वरती येतोय. आपण जर विचार केला तर शिरवणे गावच्या माध्यमातून नेहमीच चांगल्या खेळाचं प्रदर्शन दाखवणारा अंडरआर्म क्रिकेटचा स्टार गोलंदाज आज मात्र या ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील आपले खूप चांगले नशीब आजमावतोय आणि यश देखील मिळते त्याला. फिरकीचा जादूगर, अंडरआर्म टेनिस क्रिकेटचा बादशाह गोलंदाज म्हणून ज्याला नेहमीच आपण ओळखतो तो सूर्या मात्र आज या शिरवणे 30+च्या टीम मधून खूप चांगला खेळ दाखवतोय. यावेळेस ओव्हरपिच बॉल, कॅचची संभावना, आता मात्र कॅच ड्रॉप होतीये. प्रयत्न खूप चांगला होता. आपण जर विचार केला तर स्वाभाविक आहे इथे मात्र कॅच न पकडणं, परंतु धावा अडवल्या आपल्या टीमसाठी हे खूप महत्वाचं होतं. कारण की पूर्णपणे गॅप सिलेक्शन होतं. चेंडू जर सुटला असता हातातून किंवा जर हाताला लागला नसता तर कदाचित चौका ठरला असता, परंतु आपल्या टीमसाठी वाचवल्या 3 धावा. तर टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळते 10 रन. यावेळेस पहा इथे मात्र फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा बॉल फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो षटकार. दिवा कोलीवाडा संघाच्या माध्यमातून स्पर्धेचे एक अतिशय जबरदस्त आणि दैदिप्यमान आयोजन. 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड. फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला होता या बॉलरने, प्रयत्न हाणून पाडला. यावेळेस अतिश चेंडू जवळ आहे. 1 रन मात्र रोखू शकत नाहीयेत आणि या 1 रन बरोबर
टीमची धावसंख्या 17. टीमच्या टार्गेटचा जर विचार केला तर मात्र 83चं टार्गेट या ठिकाणी मात्र सेट कर, त्यातील 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. परंतु अंपायर या ठिकाणी मात्र थोडीशी धावपळ करतं, क्रॅम्प आली वाटतं पायाला. परंतु चला, स्प्रे आणि पाणी मैदानामध्ये घेऊन जा. पाणी आहे त्या ठिकाणी आय थिंक. तर स्प्रे हवाय का सूर्या? घे स्प्रे सूर्या. तर कॅमेरा थोडा इकडे स्प्लिट करा, विनंती असेल कॅमेरामॅनला. एकंदरीत पूर्णपणे वात ज्याला म्हटलं तर इंग्लिशमध्ये आत्ताच्या ट्रेंडिंगमध्ये असलेला शब्द म्हणजे क्रॅम्प. खेळाडूंमध्ये आताच्या घडीला मात्र आत्ताच्या स्टेजला नेहमी सातत्याने ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, कारण की याचं एकमेव कारण आहे ज्यामध्ये तुमचं फिटनेस कधी कधी वर्क नसतं. तुम्ही मात्र वर्कआउट कमी असतो तुमचा. प्रॅक्टिस जरी असली तरी फक्त बॉलिंग बॅटिंग करणं एवढं माहीत असतं तुम्हाला. स्ट्रेचिंग करणं, वॉर्मअप करणं, सगळ्या गोष्टी असणं माहीत गरजेचं असतं. इथं रिव्हर्सचा फटका खूप चांगला होता. मी म्हणेन जर पूर्ण 90 डिग्रीचं हे जर ग्राउंड असतं 360चं तर मात्र नक्कीच या चेंडूवरती 4 धावा नक्की मिळाल्या असत्या. परंतु नशिबाची 7 कमी मिळते आणि एकच रन डी झोनमधून या बॅट्समनला दिली जाईल. टीमची टोटल धावसंख्या 18वर जाऊन पोहोचली. आता 1 लास्ट बॉल टू गो. 65 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. इथे मात्र ऑन साइडला खेळून काढला चेंडू. पुन्हा एकदा जॅक मात्र चेंडू जवळ येतोय. इथून मात्र जर विचार केला तर क्विक पिकअप, क्विक थ्रो आणि इथे मात्र 2 ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची टोटल धावसंख्या 19 येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. 18 बॉल 64. पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि या ओव्हरमध्ये विकेट न गमावता 10 धावा दिवा 30+ ब संघाच्या माध्यमातून या उभारल्या गेल्यात. 19 धावा. स्पर्धा आहे दिवा 30+ अ संघाची, परंतु ब संघ मात्र या स्पर्धेमध्ये थोड्याशा कठीण परिस्थितीतून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की जिथे 82 धावा शिरवणे संघाच्या स्कोरबोर्डवरती लागल्या तिथंच अर्धी हाराकिरी पत्कारली इथे मात्र दिवा संघाने. कारण की 82 धावांचा डोंगर नजरेसमोर पाहिल्यानंतर मात्र स्वाभाविक आहे कोणत्याही टीमला अक्षरशः तर तुषारजी गावंड या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर गोलंदाजी मार्कवर दत्ता नाईक या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. तिसरा षटक. चला प्लीज शिरवणे संघ स्पीडअप करा, वेळ घेऊ नका एवढा. अंपायर तर विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी दत्ता नाईक यांना सुवर्ण संधी आली आहे. जर विकेट हॅट्रिक या ठिकाणी मात्र पूर्ण केली तर विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी निलेश दादा चंदू पाटील यांच्याकडून दत्ता नाईक यांना 5,000 रुपयांचे कॅश प्राइज आले. राईट अबाउट द विकेट. दत्ता नाईक पुन्हा एकदा सज्ज होतील. पहिला बॉल यावेळेस लोअर फुल टॉस ऑफ साइडला कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर असून फायदा नाहीये. तिथे मात्र फंबल झाला. अंतिम क्षणी चेंडू हातातून निसटलेला तो मात्र गॅदर केला. 1 रन मात्र पूर्ण होती. एकाबरोबर 2 आणि या 2 रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21. 21 रन
आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागल्यात. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी मात्र दिला जातो अंपायर हर्षल यांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन मात्र खर्च केली जाईल. दत्ता नाईक यांच्याकडे सुवर्ण संधी आली आहे. आमच्या नवी मुंबईचे गोल्डमॅन या स्पर्धेचे लाडके आयोजक निलेश दादा पाटील यांच्याकडून मात्र 5,000 रुपयांचे कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी या ठिकाणी दिला जाईल. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय दत्ता नाईक. समोर मात्र बॅट्समन आपल्याला स्ट्रायकिंग एंडकडे पाहायला मिळतोय. इथे मात्र खूप चांगला फटका आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा पार, अगदी साईड स्क्रीनला धडक देणारा हा जबरदस्त चौकार. कुणाल यावेळेस मात्र आपल्या बॅटच्या सहाय्याने प्रतिउत्तर देत असताना मात्र पाहायला मिळतोय. या दिवा टीमचा हा आक्रमक बॅट्समन, आक्रमक स्वरूप आणि रूप त्याला मात्र धारण करावं लागेल या मैदानामध्ये. तर 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला तर यानंतरच्या मॅचसाठी लगेचच सज्ज राहायचंय. मी विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन आणि दोन्ही टीमचे सगळे सहकारी तुर्बे 30+ आणि सानपाडा 30+. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल, नो बॉलचा इशारा आलाय कारण की लाईनच्या बाहेर म्हणजे पिचच्या बाहेर बॉल पिचिंग करतोय तर निश्चितपणे तुम्हाला हा नो बॉल दिला जाईल. आणि नो बॉल हा कोणत्याही स्वरूपाचा असो, क्रिकेटमध्ये तुमचा पुढचा चेंडू हा फ्री हिट असतो. म्हणूनच सांगतो उघडा डोळे बघा नीट, चेंडू फ्री हिट. राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला. जॅक मात्र वेगाने चेंडूवरती जातो. 1 रन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न करण्या अगोदर मात्र थ्रो खूप चांगली आहे जॅकची, कारण की आपण जर विचार केला त्याच्या भगवा चषक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या चषकामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देखील त्याच्या नावे असल्या पाहायला मिळतो. आणि क्षेत्ररक्षणाची भूमिका त्याची या टीममध्ये खूप जबरदस्त असल्याचं पाहायला मिळते. यावेळेस बॅकफुटला जाऊन टॅप केलाय चेंडू मिड ऑन मध्ये. या ठिकाणी मात्र हा चेंडू जाईल. अतिश आहे त्या ठिकाणी मात्र 1च रन कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1ने वाढते तर टीमची धावसंख्या झाली आहे 29 रन्स. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत अजून या ओव्हर मधील. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, शॉट पॉइंटला खेळाडू उभा आहे. तिथे मात्र रिफ्लेक्शन जरूर होतं परंतु ते बाजूला सारत एक अप्रतिम कॅच या ठिकाणी मात्र पकडली जाते. आणि दिवस संघावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न शिरवणे 30+ टीमचे सगळे खेळाडू करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅट्समन कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन. अनदर नो बॉल, आणखीन एक नो बॉलची भर या ठिकाणी मात्र पडतीये. दत्ता नाईक या ठिकाणी मात्र थोडीशी निराश, शेवटचा बॉल आहे आय थिंक या ओव्हर मधील. तर पुन्हा एकदा फ्री हिटची संधी निर्माण झाली बॅट्समनला. द बॅट्समन इज ऑन स्ट्राईक राकेश. यावेळी सोरपिच बॉल ऑफ साईडला खेळला. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. आता मात्र चुकी होतीये. आता चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय हा ब्रँडेड चौकार. टीमची धावसंख्या झाली 34. येणारे बॉल तुमच्याकडे 12 आणि 12 मध्ये करायचे आहेत 49. 12 मध्ये 49 म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 24.50. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 9, ज्यामध्ये 1 गडी बाद केला गेला होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10, ज्यामध्ये कोणताही विकेट मिळवला नव्हता. या ओव्हरमध्ये धावा आल्या 15,
त्यांनी मात्र विकेट मिळवला एक. तर स्वरूप आहे आतापर्यंत धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. टोटल 34, 12 बॉलमध्ये 49 धावांची गरज. येणाऱ्या प्रत्येक ओव्हरमध्ये 24.50च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील विजयासाठी. गोलंदाजी मार्कवर आतिश वारंगे या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल, परंतु समोर नवीन आलेला बॅट्समन स्ट्राईक वरती असेल, योगेश कोळी. 30+ आतिश वारंगे यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे, ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा वेगाने जॅक मात्रेचा एक्झिक्युशन पहा, आपण कलेक्शन पहा, किती वेगाने चेंडूवरती झेप घेतो आणि थ्रो अचूक आहे. आणि त्यामुळं 30 सर्कलच्या बाहेर संपूर्ण प्रोटेक्शनची जबाबदारी ही जॅक मात्रेकडे सोपवली जाते सातत्याने. एक रन पूर्ण केली आणि या टीमच्या धावसंख्येत वाढ होत असताना 35 धावा झाल्यात. राईट आर्म अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, पायावरचा चेंडू उचलून खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट थ्रो लागला असता तर कदाचित काही संधी बनली असती, परंतु इथे एक रन पूर्ण केली आणि सुरक्षित आहे आपल्या रिटर्न क्रीज मध्ये बॅट्समन. तर योगेश कोळी यासाठी सुवर्ण संधी निर्माण झाली होती, परंतु चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया इथे पुन्हा एकदा विशाल भोईर चेंडू खाली असताना मात्र चुकीचा प्रयत्न केला जाऊ शकत नाही आणि इथे मात्र तरी ते मात्र बॅट्समन योगेश कोळी बाद होऊन परतला, परंतु शैलेश पाटील यांच्याकडून 100 रुपयांचे कॅश प्राइज येणार होतं प्रत्येक षटकारासाठी. त्यापूर्वीच मात्र मैदानाची साथ सोडली आणि इथे मात्र बाद होऊन परतलाय योगेश कोळी. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला नक्की पाहायला मिळेल. रोहित आतिश वारंगे राईट आर्म अराउंड द विकेट. समोर बॅट्समन पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळून काढला. एक रन मात्र मिळेल डी झोन मधून. एका धावेसाठी केलेला हा प्रयत्न आणि प्रयत्नानं यश मिळतं. 37 धावा आतापर्यंत धावफलकात. शेवटचे 2 बॉल बाकी असतील म्हणजे टोटल 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल. यानंतरच्या मॅचसाठी लगेच सज्ज राहायचं. पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय. तुर्बे 30+ आणि सानपाडा 30+. तर सानपाडा संघाने टॉस जिंकलाय. निर्णय अजूनही या ठिकाणी मात्र पेंडिंग आहे, तर प्लीज निर्णय कळवा आपला आणि त्या निर्णयाची पूर्तता लगेचच आपल्याला करायची आहे ही मॅच संपल्यानंतर. यावेळेस उचललाय चेंडू, अगदी मिडल ऑफ द बॅट घेतला होता, परंतु फिल्डर चेंडू खाली येत असताना मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. कॅच जरी ड्रॉप झाली असली तरी फक्त एकच रन या ठिकाणी मात्र मिळते आणि या 1 रन बरोबर टीमची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली आहे. 38 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. बॉल नाही फिरला, फिल्डर फिरला. इथे मात्र खूप चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची स्लाइस एज घेते. चेंडू चाललाय शॉट फाईन लेग रिझनला. 1 रन मात्र मिळेल डिक्लेअर झोन मधून. एका धावेबरोबर टीमची धावसंख्या झाली 39 आणि मात्र येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत 6 आणि 44 धावांची गरज. 5 धावांचे षटक आहे. 6 बॉल मध्ये 44 धावांची गरज.
आणि मात्र पकडला जातो आणि इथे मात्र बॅट्समन आउट. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळत. प्रसाद सुतार यावेळेस मात्र नवीन बॅट्समन नवीन बॉलर गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि सानपाडा संघ डिसिजन कळवा आपला. अजूनही डिसिजन विचारलं नाही आपण. चला पवेलियन मध्ये या आपण, तिकडे थांबू नका. आणि ही मॅच संपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा. एकही मिनिट वाया न घालवता आपल्याला या ठिकाणी मॅच चालू करायची आहे. चला खेळाडू कक्ष या ठिकाणी मात्र ठेवण्यात आला. त्या खेळाडू कक्षामध्ये येऊन बसा. दोन्ही टीम तुर्बे आणि सानपाडा या ठिकाणी मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला जातोय प्रसाद सुतारच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल. विकेट जरी नसलं तरी डॉट बॉल मात्र नक्कीच आहे. शेवटचे 4 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी दिवा 30+ ब या संघाला. या ठिकाणी मात्र लॉफ्ट केला ऑन साइडला. पुन्हा एकदा फिल्डर चेंडू खाली येतोय. आणखीन एक कॅच पकडली जाते आणि बॅट्समन इथून मात्र बाद. आणखीन एक धक्का दिवा 30+ ब संघाला. हा 5वा धक्का. तर नवीन बॅट्समन विक्रांत पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला नक्की पाहायला मिळेल. तर 3 बॉल आतापर्यंत डॉट बॉल फेकलेत या गोलंदाज प्रसाद सुतारने राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. ते मात्र विकेटची संभावना आणि येस इट इज आउट. OUT बॅट्समन आउट. बॅट्समन नंबर 6 बाद. पाहूया स्पर्धेतील मेडन विकेट ओव्हर या ठिकाणी मात्र पूर्ण होईल का, कारण की आतापर्यंत 4 बॉल फेकलेत, 2 विकेट मिळवलेत, 1 रनआउटचा विकेट, असे 4 डॉट बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळतील. आणि जर पुढचे 2 बॉल डॉट आले तर मात्र या स्पर्धेतील पहिली मेडन विकेट ओव्हर प्रसाद सुतारच्या नावे या ठिकाणी मात्र जाईल. तर बॅट्समन हरिकेश. प्रसाद राईट अमोर द विकेट. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतो. इथे ही धाव पूर्ण होतीये आणि या एका धावेबरोबर मॅचच्या विजयाचे सगळे दार बंद झाले दिवा 30+ ब संघासाठी आणि महाद्वार ओपन झालाय तो शिरवणे 30+ संघासाठी. ओपन होत असताना मात्र हा दरवाजा विजयाच्या दिशेने वाटचाल. हा शेवटचा बॉल. यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल आणि वाईड +1 म्हणजे 1 बॉल मध्ये अजूनही बऱ्याचशा धावा पूर्ण, म्हणजे 41 धावा काढायच्या आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा इथे ओव्हर होतीये आणि मॅच या ठिकाणी मात्र जिंकली आहे शिरवणे 30+ संघ. विजयी संघ या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल आपल्याला आणि या मॅचचा हिरो ठरतोय ज्याने या मॅच मध्ये अतुलनीय कामगिरी करत आपल्या टीमला विजयाचं बहुमूल्य योगदान दिलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याचं योगदान राहिले, बॅटिंग, बॉलिंग